महत्त्वाचा। बागलाण तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात झालेल्या नुकसानीचा प्रशासनाकडून आढावा घेतला जात असून बागलाणचे आमदार दिलीप बोरसे आणि तहसीलदार कैलाश चावडे यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांची भेट घेत शोकसंवेदना व्यक्त करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार बोरसे यांनी दिले आहे। बागलाण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला असून यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांच्या भिंती कोसळल्या असून या दुर्घटनेत 3 निष्पाप जणांना आपला जीव गमवावा लागला आहे। पावसाच्या जोरदार माऱ्यामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे परिसरातील विजेचे अनेक खांब उन्मळून पडले आहेत। यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असून दळणवळणावरही परिणाम झाला आहे। शेती पिकांसह शेतीचेही अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे। काढणीला आलेल्या मका पिकाला मोठा फटका बसला असून खरीप हंगामातील इतर पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे। अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत। नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे मदतीसाठी अहवाल पाठवला जात आहे। नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रशासन आपल्यासोबत असल्याचे तहसीलदार कैलाश चावडे यांनी सांगितले। आपल्या बागलाण तालुक्यातील शेतकरी बांधवांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की रात्री अचानक पाऊस पडला आणि त्याचं वादळात रूपांतर झालं। प्रामुख्याने मी आणि आपले प्रशासकीय अधिकारी, आपले बागलाणचे तहसीलदार चावडे साहेब प्रामुख्याने बागलाण तालुक्यात गोराण्याला आणि आता खालच्या टेंब्याला आलो आणि त्यातली जो परिस्थिती पाहिली तर पूर्णपणे शेतीचं मका, बाजरी, इतर जे पिकं असतील त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। खामलून शिवार म्हणजे सर्व बागलाण तालुक्यातील पूर्ण मका आणि बाजरी ही बाधित झाली आहे। आज 27 तारखेनंतर पुन्हा 30 तारखेपर्यंत पाण्याचं दाखवलेलं आहे आणि त्या निमित्ताने पुन्हा 30 तारखेपर्यंत हे संकट आपल्यावर आहे। म्हणून येणाऱ्या काही दिवसात 2-3 दिवसात पुढं मागं सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क राहील आणि आपल्या प्रत्येक गावातील पंचनामे हे करण्यात येतील असं मी सर्व बागलाण तालुक्याच्या सर्व शेतकरी भावांना आवाहन करतो। कुठल्याही परिस्थितीला घाबरून जाऊ नका। सरकार आपल्या पाठीशी आहे, प्रशासन आपल्या पाठीशी आहे। तुम्हाला 100% न्याय देण्याचं काम संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या नात्याने मी तुमच्याबरोबर सदैव आहे हा शब्द देतो आणि टप्प्याटप्प्याने सर्व गावांमध्ये पंचनाम्याला अधिकारी येतील, त्यांना मदत करावी हे आवाहन करतो।